राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि ते 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे। आता या अधिवेशनाचा जो कालावधी आहे तो जरी आठवडाभराचा असला तरी सुद्धा राज्यभरातील आमदारांनी आतापर्यंत 1303 लक्षवेधी सूचना दाखल केल्यात आणि यातील किती लक्षवेधी चर्चेला येतात हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नागपूर इथे 1 डिसेंबरपासून सचिवालयीन कामकाजाला सुरुवात झाली। केवळ पहिल्या 3 दिवसात विधानसभेसाठी 1000हून अधिक, विधान परिषदेसाठी 200हून अधिक अशा एकूण तब्बल 1303 लक्षवेधी सूचना दाखल झाल्या। हा आकडा पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी निश्चित वाढण्याची शक्यता आहे। आता 11 डिसेंबरपर्यंत या सूचना स्वीकारल्या जाणार आहेत। दाखल झालेल्या लक्षवेधींमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत म्हणजे पाणी टंचाई, शेती, अडचणीतलं पीक व्यवस्थापन, कायदा सुव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न, शिवाय औद्योगिक धोरणं, रोजगार, शहरं आणि ग्रामीण वाहतूक समस्या यासारख्या मुद्द्यांचा सुद्धा समावेश आहे।